सायन्स IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीच्या सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचा फिजिक्सच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. जसे की आपण बघतोय, आपण पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. त्याचे एक्सरसाइजमध्ये न्यूमरिकल्स आणि क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले होते. तसंच आपण जो काही दुसरा चॅप्टर होता मॅथमॅटिकल मेथड्स, तो पण आपला काय झालेला आहे, कालच लास्ट लेक्चरला संपलेला आहे. आज आपण नेक्स्ट चॅप्टरकडे जाऊया. नेक्स्ट जो आहे तो आहे थर्ड चॅप्टर, मोशन इन अ प्लेन. हा जो चॅप्टर आहे हा फिजिक्सचा बेस आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे फॉर्म्युलेज, त्यांचे युनिट्स आपल्याला इथं बघायला मिळतील. आणि हा चॅप्टर बऱ्यापैकी तुम्हाला 10th पर्यंत कवर झालेला आहे. 9thमध्ये तुम्हाला मोशन इन अ लॉज ऑफ मोशन असा चॅप्टर होता. तसंच 10वीपर्यंत पण तुम्हाला जे काही सायन्स 1मध्ये जे काही चॅप्टर्स होते ते बऱ्यापैकी वेलॉसिटी, स्पीड, डिस्प्लेसमेंट ह्याचेच होते. सो हा चॅप्टर ह्याचा जो काही मागचा जो हिस्ट्री आहे तो तुम्हाला झालेला आहे. बेसिक कन्सेप्ट तुमच्या बऱ्यापैकी कवर आहेत. ठीक आहे, आपण त्याच आज काय करूया, थोडंसं डिटेलमध्ये सुरू करूया. बघा, तर जर आपण आठवायला गेलो तर आपल्याकडे आहे की मोशन म्हणजे काय. एखादा ऑब्जेक्ट काय असतोय, एका जागी थांबलेला असतोय. जसे की एक टेबल आहे की त्या टेबलवरती एक डस्टर आहे. त्या डस्टर की पहिले आपल्याला लक्षात येईल की तो डस्टर काय आहे, स्थिर आहे, म्हणजेच रेस्ट कंडिशनला आहे, स्टेशनरी आहे, थांबलेला आहे. आता त्याला आपण काय करू शकतोय, मोशनमध्ये पाठवू शकतोय. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डस्टरवरती फोर्स अप्लाय करायला पाहिजे. समजा मी डस्टरवरती फोर्स दिला तर डस्टर स्लाइड होईल, एका जागेवरून दुसऱ्या जागी घसरत जाईल. मग तो काय करेल, लिनियर मोशन करेल, एका जागेवरून दुसऱ्या जागी सरकण्याची मोशन, म्हणजेच काय आहे, लिनियर मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मोशन जेव्हा होणार तेव्हा त्या वस्तूच्या आजूबाजूचं काय होणार, सराउंडिंग चेंज होणार. एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असताना त्याचं काय होणार, डिस्प्लेसमेंट होणार. तो काही अंतर तिथं कवर करणार. तसंच तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी काहीतरी वेळ घेणार. त्याच्याकडे काय असणार, स्पीड म्हणजेच वेलॉसिटी. त्याचं काय होणार, ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, त्याचं स्पीड काय होणार, चेंज होणार. सो मोशन बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. इथं आपल्याला बघायचं आहे रेक्टिलिनियर मोशन किंवा मोशन इन अ प्लेन. रेक्टिलिनियर म्हणजे अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन, एका सरळ रोडवरती होणारी मोशन, त्या किंवा एकाच ॲक्सिसवरती होणारी मोशन. नसेल तर आपण बघू शकतोय मोशन इन अ प्लेन म्हणजे 2 डायमेन्शनल मोशन. एक्स आणि वाय ॲक्सिस घेतला की त्याच्यामध्ये जर आपण पार्टिकलची पोझिशन वेगवेगळी घेतली तर आपण काय म्हणू शकतोय, मोशन इन अ प्लेन, 2 डायमेन्शनल मोशन. आणि 3 डायमेन्शनल मोशन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये 3 ॲक्सिस असतील. 3D पिक्चर असतात बघा, की ज्याच्यामध्ये असं वाटतं की त्या पिक्चरमधले काही वस्तू आपल्याकडे बाहेर फेकल्या गेल्या आहेत किंवा आपल्याकडे येत आहेत. सो 3 डायमेन्शनल. सो आपण बघूया की आपल्याला बेसिक काय काय माहिती आहे. पहिली गोष्ट की तुम्हाला मोशन म्हणजे माहिती आहे का. होय, माहिती आहे. मोशन म्हणजे काय, वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असणार, त्यावेळी तिच्या आजूबाजूच्या गोष्टी बदलणार, म्हणजे सराउंडिंग चेंज होणार. रेक्टिलिनियर मोशन माहिती आहे का. यस, रेक्टिलिनियर मोशन सोपं आहे. रेक्टिलिनियर जात आहे, नावाच लिनियर म्हणजे अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन, एका सरळ मार्गावरती होणारी मोशन म्हणजेच काय आहे, रेक्टिलिनियर मोशन. तसं आपण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या 2 गोष्टी ऐकल्यात का कधी. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स म्हणजे 9th आणि 10thमध्ये तरी झालेत, मला माहिती आहेत. तुम्हाला ते आठवत आहेत का, बघा. तरी पण इथं बघून घ्या की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, इनिशियल आणि फायनल पोझिशनमधला, मोमेंटमधला. म्हणजे वस्तू कुठेतरी एका जागी असेल, तिथून ती दुसऱ्या जागी जाईल. मग पहिली जागा म्हणजे इनिशियल, सुरुवातीची जागा, इनिशियल पोझिशन. आणि शेवटची जिथं ती वस्तू पोहोचली ती जागा म्हणजे काय, फायनल पोझिशन. सो प्रत्येक वस्तू इनिशियलकडून नेहमी कुठे जात असते, फायनलकडे जात असते. मग त्या दोघांच्यामधलं शॉर्टेस्ट स्ट्रेट लाईन डिस्टन्स म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय, तर ॲक्च्युअल पाथ, खरोखरच चालला गेलेला मार्ग, पहिल्या जागेपासून, इनिशियल पोझिशनपासून दुसऱ्या जागेपर्यंत, शेवटच्या जागेपर्यंत, फायनल पोझिशनपर्यंत ती वस्तू कुठून कुठून कशी पोचली तिथे. मग ते जे अंतर तिनं पूर्ण केलं ते मोजायचं आपण, आणि तेच म्हणजे काय आहे, डिस्टन्स. ठीक आहे, पुढे आपण एक्झाम्पल्स घेणार, त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी काय होतील, क्लिअर होतीलच. परत
तुम्ही हे दोन शब्द तुमच्या ओळखीचे आहेत का बघा. एक आहे युनिफॉर्म आणि दुसरं आहे नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय की ज्याच्यामध्ये त्या वस्तूचं गती काय असणार, एक समान गती. युनिफॉर्मचा शब्दाचा अर्थ काय, एक समान गती असणं. म्हणजे जसं की पृथ्वीचं सूर्याभोवती गोल फिरणं, हे काय आहे, एक समान युनिफॉर्म मोशन. का, कारण पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरायला 1 वर्ष घेणार, परत पुढचं एक राऊंड पूर्ण करायला परत 1च वर्ष घेणार. म्हणजे दरवेळी 1च वर्ष काय लागतं पृथ्वीला 1 राऊंड पूर्ण करायला. म्हणजे तिची गती काय असणार आहे, एक समान. तसंच नॉन युनिफॉर्म शब्दाचा अर्थ काय येणार, असमान, ज्याच्यामध्ये काही नाही गोष्टी एकसारख्या घडत नसणार आहेत. म्हणजे कसं की समजा तुम्ही एक प्लेयर आहात आणि की तुम्हाला त्या ट्रॅकचे 4 राऊंड मारायला सांगितलेत. गोराकाळ ट्रॅक आहे आणि 400 मीटरचा तो ट्रॅक, आणि तुम्हाला राऊंड मारायला सांगितलेत. पहिला राऊंड तुम्ही मारणार आणि काहीतरी समजा तो तुम्ही 3 मिनिटात तो पूर्ण केला. दुसऱ्या राऊंडला तुम्ही घेणार 6 मिनटं, त्याच्या पुढच्या राऊंडला घेणार 7 मिनटं. म्हणजे प्रत्येक राऊंडला तुमची गती काय असणार, वेगवेगळी असणार. कधी तुम्ही चालणार, कधी पळणार, कधी स्पीडनं पळणार. सो हे म्हणजे काय झालं, नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे ज्याच्यामध्ये स्पीड, गती, वेलॉसिटी काय आहे, असमान आहे. ठीक आहे. तर युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म हे सगळं आपण म्हणजे एक बेसिक ह्या कन्सेप्ट्स होत्या. ओके, आता आपण 1 बाय 1 सगळ्या गोष्टी काय करूया, डिटेलमध्ये समजावून घेऊया. एक उदाहरण तुमच्या पुढे आहे. समजा एक व्यक्ती आहे आणि तिचं घर आहे ए पोझिशनपाशी. ती व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि चालत 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 बी पोझिशनला, जिथं त्या व्यक्तीच्या एका मित्राचं घर आहे तिथं जाऊन पोहोचली. पहिल्या व्यक्तीचं त्याचं स्वतःचं घर आणि मित्राचं घर बी पोझिशन ह्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, 10 मीटर. ती व्यक्ती इथं न थांबता परत चालत 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 8 मीटर लांब त्यांचं जे स्कूल आहे त्या स्कूलपाशी गेली आणि तिथं जाऊन थांबली. पोझिशन सीला जाऊन थांबली. ठीक आहे. सो व्यक्तीनं प्रवास कसा केला, ए पासून बी पासून सीकडे. आता आपण मोजू शकतो डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल ट्रॅव्हल केलेला पाथ, खरोखर चालला गेलेला मार्ग. मग ते किती आहे, ती व्यक्ती खरोखर किती चालली, तर ती व्यक्ती खरोखर चालली ए पासून बीकडे आणि बीकडून सीकडे. म्हणजे हे 10 मीटर अधिक हे 8 मीटर, म्हणजे त्या व्यक्तीचं डिस्टन्स किती झालं असणार आहे, 18 मीटर. डिस्प्लेसमेंटचा अर्थ आत्ता आपण मगाशी बघितलं की डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय आहे, फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशनमधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स. आता इथं इनिशियल पोझिशन कोण, तर ए, म्हणजे सुरुवातीची पोझिशन त्या व्यक्तीची. आणि फायनल पोझिशन कोणती, म्हणजे जिथं ती व्यक्ती गेली आणि तिथं जाऊन थांबली, ती म्हणजे काय आहे, त्या व्यक्तीची फायनल पोझिशन. आणि फायनल पोझिशन इथं काय आहे, सी. आणि आपण जर बघितलं तर इनिशियल पोझिशन ए आणि फायनल पोझिशन सी ह्यांच्यामधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स किती आहे, 12 मीटर. सो इथं डिस्प्लेसमेंट किती झालं, 12 मीटर. सो हे आहे एक सिम्पल एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये आपण समजावून घेतोय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. सो तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्टन्स आणखी डिस्प्लेसमेंटमध्ये काय आहे, साधारण फरक आहे. डिस्टन्स म्हणजे खरोखर चाललं गेलेलं अंतर, ते सगळं मोजायचं. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनमधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स. हे झालं एक सिम्पल एक्झाम्पल. हेच एक्झाम्पल थोडंसं मॉडिफाय करूया. समजा हे तसंच एक्झाम्पल आहे, फक्त आता व्यक्ती काय आहे, ए पासून बाहेर पडली, बी पाशी गेली, बी पासून बाहेर गेली, डी पाशी पोहोचली, डी पाशी न थांबता ती सरळ चालत चालत पोझिशन ई पाशी गेली आणि तिथून ती मग चालत चालत इथं सी पोझिशनला येऊन थांबली. सो व्यक्तीचा प्रवास आता काय झालेला आहे, थोडासा जास्त झालेला आहे. ए पासून बीकडून, डीकडून, ईकडून सीकडे. आता इथं जर आपण डिस्टन्स मोजायला गेलो, डिस्टन्स म्हणजे पाथ लेंथ, म्हणजे चाललं गेलेलं सगळं अंतर. मग ए पासून बी किती आहे, 10, बी पासून डी 5, डी पासून ई 8 आणि ई पासून सी 5. म्हणजे 10 अधिक 5 अधिक 8 अधिक 5. सो असं काय होईल, 28. म्हणजे त्या व्यक्तीला ए पासून सी पाशी पोहोचण्यासाठी इनिशियल पोझिशन ए पासून फायनल पोझिशन सी पर्यंत जाण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर करावं लागलं, 28 मीटर. किती चालावं लागलं, 28 मीटर एवढं चालावं लागलं. ठीक आहे. आता ह्या कंडिशनमध्ये
आपण डिस्प्लेसमेंट कसं मोजणार? तर डिस्प्लेसमेंट सांगितलेच की डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय आहे, फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन ह्यांच्यामधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स, आणि मग ते किती आहे 12 मीटर. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट किती आहे 12 मीटर आहे. डिस्टन्स आहे 28 मीटर आणि डिस्प्लेसमेंट आहे 12 मीटर. सो तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटपेक्षा नेहमी जास्त असतं. ओके, आणखी एक तुम्हाला कंडिशन सांगतो. समजा एक व्यक्ती ए पासून बाहेर पडली, आपल्या घरापासून अशी बाहेर पडली, ती चालत चालत पोझिशन बी पशी गेली, तिथून परत चालत चालत ती पोझिशन सी पशी गेली, आणि इथून ती परत चालत 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 आपल्या होत्या तसे घरापाशी ए पशी पोचली. म्हणजे त्या व्यक्तीनं किती अंतर पूर्ण केलं, त्या व्यक्तीचं डिस्टन्स किती झालं? मग डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, पूर्ण चाललं गेलेलं अंतर. मग ते किती असणार आहे 10, 8 आणि 12. सो किती होईल 30 मीटर. डिस्टन्स किती झालं 30 मीटर. ओके, हे झालं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट कसं मोजणार? सो डिस्प्लेसमेंटसाठी काय सांगितलं आहे, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनमधलं डिस्टन्स. आता इनिशियल पोझिशन कोण आहे ए, आणि व्यक्ती फिरून ए पासून बी पासून सी पासून परत ए पशी चालली. सो तिचं फायनल पोझिशन कोण आहे, ती पण आहे एच. सो इनिशियल पोझिशन पण आहे ए आणि फायनल पोझिशन पण आहे एच. सो त्याच पॉईंटमधलं तिथलंच डिस्टन्स आपण असं काही मोजू शकत नाही, म्हणजे ते असणार 0. सो ह्यावेळी त्या व्यक्तीचं डिस्प्लेसमेंट किती असणार 0 असणार. सो मला वाटते की एक सिम्पल आयडिया तुम्हाला आलीच असेल की डिस्टन्स कसं मोजायचं आहे आणखी डिस्प्लेसमेंट कसं मोजायचं. सो आपण असं पण म्हणू शकतो की डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी, म्हणजे सगळं ॲडिशनच करत जायचं, आणि डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी. आता आपण पुढे जाऊया. आता आपण विचार करूया की, आणि हे जे आपण एक्झाम्पल घेतलं हे किंवा हे म्हणजे होतं एक्स आणखी वाय ॲक्सिसमध्ये, म्हणजे आत्ता आपण हे घेतलेलं मोशन इन अ प्लेन घेतलेलं. आता आपण बघूया रेक्टिलिनियर मोशन, म्हणजे अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन. म्हणजे आपण त्याला असं म्हणूया की हा -x आणि x नावाचा एक रोड आहे, स्ट्रेट रोड, आणि त्या स्ट्रेट रोडवरती ओ, ए, बी, सी आणि डी हे काय आहेत, एक स्टेशन्स आहेत, वेगवेगळी गावं आहेत थोड्या थोड्या अंतरावरती, आणि हा एक स्ट्रेट रोड आहे. मग इकडची डायरेक्शन म्हणजे काय आहे -x डायरेक्शन, आणि इकडची डायरेक्शन म्हणजे काय आहे +x डायरेक्शन. सो हा काय आहे एक ॲक्सिस टाईप. सो इथं एकच ॲक्सिस आहे म्हणून आपण ह्याला म्हणूया रेक्टिलिनियर मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशन. समजा ही एक व्यक्ती आहे जिचं घर आहे ओ पोझिशनला. ही व्यक्ती घरातून बाहेर पडली, चालत चालत पोझिशन ए पशी पोचली, तिथून परत चालत चालत पोझिशन बी पशी पोहोचली, आणि तिथून परत चालत चालत पोझिशन सी पशी गेली. सी पशी गेल्यानंतर ती तिथं थांबली नाही, तिथून ती परत रिटर्न मागे मागे चालत पोझिशन बी पशी आली आणि इथं थांबली. ओके, एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल की व्यक्ती होती, घरातून बाहेर पडली, ओ पासून ए पासून बी पासून सी, सी पासून रिटर्न आली, मागे आली, आणि पोझिशन बी पशी फायनली थांबली. सो इनिशियल पोझिशन कोण आहे ओ. ओ आपल्यासाठी काय आहे इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन कोण आहे आपल्यासाठी बी, कारण व्यक्ती तिथं जाऊन थांबली आहे. ओके, सो आपलं मोजूया डिस्टन्स. सो डिस्टन्सचा अर्थ काय, सगळं चाललं गेलेलं अंतर. सो ओ पासून ए 5, ए पासून बी 3, बी पासून सी हे 4, आणि सी पासून परत बीकडे येण्याचे ते 4, असं मिळून किती होईल डिस्टन्स होईल 16 मीटर. सगळं चाललं गेलेलं अंतर. हेच आपण जर मोजायचं म्हटलं डिस्प्लेसमेंट, तर मगाशी म्हटलं तसं की फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशनमधलं डिस्टन्स. सो इनिशियल पोझिशन कोण आहे ओ, फायनल पोझिशन कोण आहे बी. मग ओ आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे 3 + 5 8. मग हे तुम्ही असं पण म्हणू शकताय डायरेक्ट, कारण आपण रेक्टिलिनियरमध्ये बोलतोय. नसेल तर तुम्ही असं म्हणू शकताय की जर समजा तुम्ही ओकडून ए कडून बी, बी कडून सी असं चाललंय, म्हणजे तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये चाललाय, तर तुम्ही चाललाय पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये. आणि हेच तुम्ही जेव्हा उलटं जाताय सी कडून इकडे बी कडे, त्याही तुम्ही उलट्या डायरेक्शनमध्ये जाताय, म्हणजे तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये जाताय
निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये जात आहे. मग आपण असं म्हणू शकतोय, आपण घेताना घ्यायचं ओ पासून ए 5, ए पासून बी 3, बी पासून सी 4, ह्या सगळ्या आपण व्हॅल्यू प्लस 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 घेतल्या. पण जेव्हा आपण विचार करतो की आपण उलटं जायचं आहे, रिटर्न सी पासून बी, हे जे 4 मीटर आहे सी पासून बी उलटं, तर ह्याला म्हणायचं -4. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन असं पण करू शकतोय की त्या व्यक्तीचं डिस्प्लेसमेंट कसं मोजणार, 5 + 3 + 4 -4. जे काही पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये गेलं असेल ते पॉझिटिव्ह घ्यायच्या, रिटर्न उलट्या डायरेक्शनमध्ये जे आलं असेल त्याला निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये घ्यायचं आणि त्याला मायनस साईन द्यायचं. असं जरी केलं तरी आपलं कॅल्क्युलेशन तेच येणार आहे, 8. डिस्प्लेसमेंट किती असेल, 8. सो ह्या एक्झाम्पलवरून आपल्या लक्षात येईल की रेक्टिलिनियरमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं मोजाल. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. तेच आहे की रोड आहे, रोडवरती स्टेशन्स आहेत, ओ ए बी सी डी. ओ त्या व्यक्तीचं घर आहे. ओके, बघूया. आता आपण रेड कलरचं मगाशी एक्झाम्पल घेतले, तर ब्ल्यू कलरमध्ये चेक करा. सो ब्ल्यू कलरमध्ये चेक करा. व्यक्ती आहे आपल्या होम पोझिशनपाशी, म्हणजे ओ पोझिशनपाशी. तिथून ती व्यक्ती चालत गेली एकडे, एकडून बीकडे. बीपाशी न थांबता ती व्यक्ती काय गेली, बीपासून रिटर्न मागे आली एकडे. इथं पण न थांबता ती व्यक्ती होती तशी आपल्या घरापर्यंत परत चालत आली. सो ह्या एक्झाम्पलवरून काय आहे की आपण म्हणतोय व्यक्ती घरातून बाहेर पडली ओपासून एकडून बी, बीकडून रिटर्न अपोजिट डायरेक्शनमध्ये ए आणि परत घर होतं तसं. सो इथे इनिशियल पोझिशन कोण आहे, ओ. फायनल पोझिशन कोण आहे, ओच. स्ट्रेट लाईन डिस्टन्स किंवा की काय येणार इनिशियल आणि फायनलला 0च येणार, काढताच येणार नाही ना स्ट्रेट लाईन. ओके, नसेल तर आपण कॅल्क्युलेशन करून बघूया. डिस्टन्स कसं मोजणार, डिस्टन्स मोजायचं म्हणजे काय आहे, पूर्ण चाललं गेलेलं अंतर. सो जायचे ओकडून एकडून बीकडे 5 आणि 3 आणि परत तसेच मागे यायचे 3 आणि 5, म्हणजेच काय 8 आणि 8 16. सो डिस्टन्स किती भरेल, 16. त्या व्यक्तीला किती चालावं लागलं, घरातून बाहेर पडून बीकडून जाऊन परत घरापाशी यायला, तर 16. पण डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंटचा अर्थ आहे इनिशियल आणि फायनल पोझिशनमधील डिस्टन्स, आणि ते 0 भरते. कॅल्क्युलेशन करून बघा 0 होतंय का. सो कॅल्क्युलेशन करताना आपण कसं जाणार, जे अंतर पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये गेलं एक्स ते पॉझिटिव्ह, आणि जे उलटं रिटर्न आलं ते काय येणार, निगेटिव्ह. सो 5 + 3 आणि -5 -3. सो हे मायनस साईन का दिलेत ह्या दोघांना, कारण हे रिटर्न आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये. सो मायनस मायनस टोटल कॅल्क्युलेशन केलं, आन्सर काय येणार, 0. सो इथं आपण डायरेक्शनचा विचार करून डिस्प्लेसमेंट मोजतोय आणि डायरेक्शनचा विचार न करता आपण डिस्टन्स मोजतोय. म्हणून मग अशी म्हटलं की डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी, म्हणजे तिथं डायरेक्शन बघायची गरज नाही, नुसतं ॲडिशन करत जायचं. आणि डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी, म्हणजे जिथं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ॲडिशन करताना डायरेक्शनचा विचार करावा लागेल. ठीक आहे. सो हे एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक एक्झाम्पल इथं परत आपण आता डिस्टन्स सोडून दे, आता डिस्टन्स काय फारसं टेन्शन नाही. डिस्प्लेसमेंटचा विचार केला की डिस्प्लेसमेंट जर वेक्टर क्वांटिटी आहे तर त्याच्यामध्ये काय काय होणार, तर बघूया. व्यक्ती आहे ओ पोझिशनपाशी, तिचं घर आहे व्यक्तीचं ओ पोझिशनपाशी, पण ही व्यक्ती इथं नव्हतीच. व्यक्ती आधीपासूनच कुठे आहे, आपण त्या व्यक्तीला भेटलो तेव्हा व्यक्ती कुठे आहे, ए पोझिशनला आहे. म्हणजे व्यक्ती आधीपासूनच घरापासून लांब होती, म्हणजे ती आपण जेव्हा त्या व्यक्तीला भेटायला गेलो तेव्हा ती घरी नाही आहे, ती घरापासून लांब दुसऱ्या एका गावी आहे. कुठे आहे, ए गावापाशी आहे. ठीक आहे, आपल्याला व्यक्ती इथं भेटली. व्यक्ती घरापासून किती लांब आहे, तर 5. म्हणजे व्यक्तीचं हे जे आपण म्हटले ना x1 म्हणजे डिस्प्लेसमेंट, पहिलं डिस्प्लेसमेंट ते किती आहे, 5. ऑलरेडीच किती आहे, व्यक्ती 5 मीटर अंतरावरती घरापासून आहे. समजा ही व्यक्ती एपासून चालत चालत इथं सी पोझिशनला जाऊन पोहोचली आणि आता ती तिथं जाऊन थांबली. सो x2 म्हणजे काय आहे, फायनल डिस्प्लेसमेंट. सो x2 आहे फायनल डिस्प्लेसमेंट आणि x1 आहे इनिशियल डिस्प्लेसमेंट. सो व्यक्ती किती चालली, 3 आणि 5 8. पण हे कॅल्क्युलेशन करून बघूया की तसं होतंय का. सो मोजायची पद्धत जराशी बघा. आपण असं मोजायचं आहे, डेल्टा एक्स हा जो त्रिकोणी सिम्बॉल आहे त्याचा अर्थ आहे डेल्टा, आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. सो हे काय आहे, डेल्टा एक्स, डेल्टा डिस्प्लेसमेंट. ह्याचा अर्थ असतोय चेंज इन डिस्प्लेसमेंट, ह्याचा अर्थ असतोय चेंज इन डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, डेल्टा एक्सचा अर्थ आहे चेंज, ॲक्च्युली डेल्टाचा अर्थ आहे चेंज. मग कशामधला चेंज, डिस्प्लेसमेंटमधला चेंज. कसा मोजणार, तर x2 - x1. x2 कोण आहे, फायनल डिस्प्लेसमेंट.
x1 काय आहे, इनिशियल डिस्प्लेसमेंट. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. चेंज इनचा अर्थ काय असतोय, चेंज इनचा अर्थ काय असतोय, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू. मग फायनल व्हॅल्यू कोण आहे, x2, इनिशियल व्हॅल्यू कोण आहे, x1. सो डेल्टा एक्सचा अर्थ काय असणार आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट. ओके, बघूया. सो जरासं डायग्रॅमवरून मला सांगा, x1 घरापासून x1 डिस्टन्स किती आहे, 5 मीटर. म्हणजे x1ची व्हॅल्यू आली 5. घरापासून x2ची व्हॅल्यू किती आहे, 5 अधिक 3 अधिक 5 म्हणजे 13. सो x2ची व्हॅल्यू आहे 13, x1ची व्हॅल्यू आहे 5. सो x2 मायनस x1 किती ना, 13 वजा 5 8 मीटर. म्हणजे आपण इथं केलं चेंज इन डिस्प्लेसमेंट मोजलं आणि ते किती आलं, 8 मीटर. जर समजा मी तुम्हाला विचारलं ह्या एक्झाम्पलमध्ये जी व्यक्ती ए कडून सी कडे गेली तिचं डिस्टन्स किती झालं, तर तुम्ही सहज सांगू शकताय डिस्टन्स झालं 8 मीटर. दुसरं एक्झाम्पल घ्या आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कॅल्क्युलेशन आलं डिस्प्लेसमेंट 8 मीटर, ही व्हॅल्यू कशी आली, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू कशी आली, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. व्यक्तीचं घर आहे ओ पोझिशनपाशी. व्यक्ती आधीपासूनच कुठं आहे, कुठेतरी बाहेरच्या बाजूला थांबले. सो आपण असं कन्सिडर करूया ह्या एक्झाम्पलमध्ये की हे व्यक्तीचं घर आहे ओ पोझिशन पाशी, पण व्यक्ती तिथं नव्हती. व्यक्ती आधीपासूनच कुठे आहे, पोझिशन सी पाशी आहे. सो आता आपल्यासाठी x1 म्हणजे इनिशियल पोझिशन कोण आहे, x1, आणि व्यक्ती आधीपासून कुठे आहे, सी. आणि ती अशी उलटी चालत चालत मागे परत घराकडे चालली आहे आणि घराकडे जाता जाते ए पोझिशनपाशी जाऊन थांबली. म्हणजे ए पोझिशन आपल्यासाठी काय आहे, x2, फायनल डिस्प्लेसमेंट. इनिशियल पोझिशन कोणती आता, सी. फायनल पोझिशन कोणती, ए. व्यक्ती उलट्या डायरेक्शनमध्ये गेली, सी कडून ए कडे घरी परत चालली आहे. सो मला सांगा, डायग्राम बघून सांगा, सी जी पोझिशन आहे सी, ती घरापासून किती लांब आहे, 5 अधिक 5 अधिक 5 15 मीटरवरती. ए जी पोझिशन आहे ए, ती घरापासून किती अंतरावरती आहे, 5 मीटरवरती. सो x1ची व्हॅल्यू आहे 15 आणि x2ची व्हॅल्यू आहे 5. सो आता आपलं कॅल्क्युलेशन असं होईल बघा, डेल्टा एक्स. आत्ताच तुम्हाला सांगितलं डेल्टा एक्सचा अर्थ काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट. आणि ते कसं मोजायचं असते, फायनल डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल डिस्प्लेसमेंट. म्हणजे x2 मायनस x1. पण x2 किती आहे आता, 5, कारण ते घराच्या जवळ आहे. x1 किती आहे, सी पोझिशन 15 मीटरवरती. सो 5 वजा 15 मायनस 10. इथं डिस्प्लेसमेंट कसं आलं, निगेटिव्ह. पण इथं आपण जर डिस्टन्स मोजायचं म्हटलं तर आपण डिस्टन्स कसं मोजणार, व्यक्ती होती सी पाशी, तिथून ती बी पाशी आणि ए पाशी पोहोचली, 5 अधिक 5 10. सो डिस्टन्स किती असणार, 10 मीटर. सो डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकते, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकते. हे एक एक्झाम्पल घेऊया. व्यक्तीचं घर आहे ओ पाशी, ठीक आहे, पण व्यक्ती समजा आधीपासूनच कुठे आहे, ए पोझिशनला. म्हणजे व्यक्ती घरापासून किती लांब आहे, 5 मीटरवरती. म्हणजे x1 तिचं इनिशियल पोझिशन कोणती आहे, ए. समजा ही व्यक्ती इथून बाहेर पडली, ए कडून बी कडे गेली, बी कडून सी कडे गेली आणि सी पाशी न थांबता ती रिटर्न मागे परत ए पाशी येऊन थांबली. ओके. सो आता व्यक्तीची फायनल पोझिशन कोणती आहे, एच आहे, x2. व्यक्तीची इनिशियल पोझिशन कोणती आहे, एच आहे, कारण तिथूनच गेली आणि तिथूनच फिरून परत तिथंच आली. सो आपण डिस्प्लेसमेंट कसं मोजणार, आता बघूया. ए पोझिशन घरापासून किती लांब आहे, 5 मीटरवरती. सो इथं काय येणार, x1 आणि x2च्या व्हॅल्यू दोघांच्या पण 5 मीटर आहेत. सो 5 वजा 5 0. पण इथंच आपण जर डिस्टन्स मोजायचं झालं तर डिस्टन्स किती असणार, व्यक्ती बघा ए पासून बी कडे, बी कडून सी कडे 10 मीटर गेली आणि परत यायचे 10 मीटर. सो मिळून किती होणार, 20 मीटर. सो लक्षात ठेवा, डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे ती नेहमीच पॉझिटिव्ह असणार. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, वेक्टर क्वांटिटी, म्हणजे ती पॉझिटिव्ह असू शकते, 0 असू शकत्या, निगेटिव्ह असू शकत्या. ओके. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते आहेत स्पीड, वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. ह्यांच्याबद्दल आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू क्लास.